वैभवराव त्यांच्या खोलीत उभे राहून भरलेल्या डोळ्यांनी भिंतीवर लावलेल्या आपल्या पत्नीच्या फोटोकडे एकसारखे पाहत होते आणि आपल्या पत्नीसोबत घालवलेल्या आनंदाच्या क्षणांना सारखे आठवत होते. त्यांच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहत होत्या. पत्नीच्या जाण्याने हे आयुष्य त्यांना ओझे वाटू लागले होते. आज सकाळपासूनच वैभवरावांची तब्येत ठीक नव्हती. अचानक त्यांच्या पोटात खूप दुखू लागले आणि त्यांना उलट्या होऊ लागल्या. बहुतेक शिळे अन्न खाल्ल्यामुळे त्यांना असा त्रास होत असावा. आज त्यांचा मुलगाही लवकर ऑफिसला गेला होता. वैभवराव त्यांच्या सुनेला म्हणाले, "सुनबाई, जरा सुरेशला फोन लावतेस का? त्याला घरी बोलावून घे. आज माझी तब्येत खूप बिघडली आहे. मला खूप त्रास होतोय. अंगात जीव नसल्यासारखे वाटते आहे." सासऱ्यांचे बोलणे ऐकून सून त्यांच्यावर जोरात ओरडली. म्हणाली, "बाबा, तुम्हाला माझ्या नवऱ्याला खर्चात पाडण्याशिवाय तर दुसरे कोणते काम नाही. ते ऑफिसला गेले आहेत आणि तुमच्यासाठी त्यांची कामे टाकून यावे का त्यांनी? किती वेळा सांगितले आहे तुम्हाला, जेवढे अन्न पचते तेवढेच खात जा म्हणून. तुम्हाला कितीही खावं वाटलं पण वय पाहून तरी खात जा. दिवसभर जर तुमचं तोंड चालूच असतं, सारखं काही ना काही चरत असता. म्हातारपणात खाण्यावर नियंत्रण ठेवले नाही तर उलट्या होणारच." सुनेचे असे कडवट बोलणे ऐकून वैभवराव गुपचूप आपल्या खोलीत जाऊन बसले. बसल्या बसल्या त्यांना आठवले की जेव्हा त्यांना असा त्रास व्हायचा तेव्हा त्यांची बायको त्यांना पाण्यात लिंबू आणि काळे मीठ घालून सरबत बनवून द्यायची. ते प्यायल्यानंतर त्यांना आराम मिळायचा. सरबत बनवण्यासाठी त्यांनी आपल्या नातीला म्हणजे मितालीला आवाज दिला आणि थोडेसे लिंबू पाणी बनवायला सांगितले. मितालीने लिंबू पाणी बनवले आणि आपल्या आजोबांना नेऊन दिले. लिंबू पाणी पिऊन ते टेबलवर ग्लास ठेवत असताना त्यांच्या थरथरत्या हातातून ग्लास निसटून खाली पडला आणि फुटला. ग्लास फुटण्याच्या आवाजाने सविता स्वयंपाकघरातून बाहेर धावत आली. सविता म्हणाली, "अरे देवा, किती महागातला ग्लास फोडला आहे या म्हाताऱ्याने. एकतर स्वतः काही कमवत नाही आणि वरून एवढे मोठे नुकसान करून ठेवतात. अजून किती त्रास देणार आहात आम्हाला? किती नुकसान करणार आहात?" त्यांच्यासाठी सुनेचे बोलणे काळजावर घाव घालण्यासारखे होते. आता दुपारचे 3:30 वाजत आले होते आणि उलट्या झाल्यामुळे बाबांचे पोट रिकामे झाले होते. त्यांना खूप जोरात भूक लागली होती. पण सुनेजवळ जेवण मागण्याची त्यांना हिंमत होत नव्हती. त्यामुळे ते स्वतः किचनमध्ये गेले. त्यांनी एका ताटात स्वतःसाठी जेवण वाढून घेतले आणि ते त्यांच्या खोलीत जात होते. तितक्यात सुनेने त्यांना जेवणाचे ताट घेऊन जाताना पाहिले आणि म्हणाली, "अहो बाबा, हे काय? आत्ताच तर तुम्हाला उलट्या झाल्या ना आणि परत लगेच भूक लागली सुद्धा. तुम्हाला दिसत नाही का? उलट्यामुळे सगळीकडे घाण झाली आहे. इकडे या आणि आधी हे सगळं स्वच्छ करा." असं बोलून सविताने त्यांच्या हातातील ताट हिसकावून घेतलं. भुकेने व्याकुळ झालेले वैभवराव त्या जेवणाच्या ताटाकडे पाहत होते. संध्याकाळ झाली होती पण तरी देखील ते उपाशीच होते. संध्याकाळी त्यांचा मुलगा सुरेश घरी आला तेव्हा त्याने विचारले, "बाबा, आज तुमचा चेहरा खूपच सुकल्यासारखा दिसतोय. काय झाले? तुमची तब्येत ठीक नाही का? काही त्रास होतोय का तुम्हाला?" वैभवरावांनी आपल्या मुलाला पोट दुखून उलट्या झाल्याचे सांगितले. सुरेश म्हणाला, "बाबा, मग मला सांगायचे ना, मी डॉक्टरांकडे घेऊन गेलो असतो." "हे बघा बाबा, तुम्हाला जरा काही त्रास झाला की लगेच मला सांगत जा.
अरे सुरेश बाळा, सुनबाई म्हणत होती की. वैभवरावांचे वाक्य पूर्ण न होऊ देता लगेच मध्ये सविता म्हणाली, बघा ना, मी बाबांना म्हणत होते यांना फोन करून बोलावते, तर म्हणाले नको सुनबाई, त्याच्या कामामध्ये अडथळा येईल. सुनबाईचे बोलणे ऐकून वैभवराव चकित झाले, पण ती खूप रागाने त्यांच्याकडे पाहत होती. सुरेश म्हणाला, बाबा, तुम्ही बोलताना मध्येच का थांबलात? बोला ना, तुम्ही काहीतरी सांगत होतात. बाबा म्हणाले, बाळा, अरे माझी औषधे संपली आहेत आणि उद्या ऑफिसवरून येताना घेऊन ये, हेच सांगायचे होते, बाकी काही नाही. अहो बाबा, पण मी तर 2 दिवसांपूर्वीच औषधे आणली आहेत आणि सविताकडे दिली आहेत. सविता, अगं बाबांना औषधं का दिली नाहीस? सविता आली आणि म्हणाली, अहो, मी बाबांना देणारच होते, पण कामामध्ये लक्षातच नाही राहिले. थांबा, घेऊन येते. असे म्हणून तिने बाबांकडे औषधे आणून दिली. दुसऱ्या दिवशी सकाळी सुरेश लवकर उठला आणि त्याने पाहिले की बाबा किचनमध्ये भांडी घासत आहेत. तो म्हणाला, बाबा, हे काय करत आहात तुम्ही? बाबा म्हणाले, अरे बसून कंटाळा येतो, त्यामुळे मीच अशी घरातली छोटी मोठी कामे करायची ठरवले आहे. असे बोलल्यावर सुरेश म्हणाला, ते ठेवा बरं आधी, ही असली कामं तुम्ही अजिबात करायची नाही. जेव्हा सुरेश ऑफिसला निघून गेला तेव्हा सविता बाबांकडे गेली. म्हणाली, अरे वा, औषधे मिळाली नाहीत म्हणून तुम्ही तुमच्या मुलाकडे माझ्याबद्दल तक्रार केली आणि त्यांच्यासमोर भांडी घासण्याचे नाटकसुद्धा केले. थोडा वेळ थांबता आली नाही का? मी तुमच्याकडून घरातली कामे करवून घेते हे दाखवणं गरजेचं होतं का? ठीक आहे, तर मग आजही तुम्हाला जेवण मिळणार नाही. हे ऐकून वैभवराव हात जोडत म्हणाले, सुनबाई, असं करू नको. अगं 2 दिवसांपासून मी उपाशी आहे, भुकेने माझा जीव जाईल ग. असं करू नकोस, मला काहीतरी खायला दे, शिळे असेल तरी चालेल. असं बोलताना त्यांच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहू लागल्या. सविताने त्यांच्यावर दया दाखवली आणि त्यांना काल रात्री शिल्लक राहिलेली चपाती आणि 1 कप चहा त्यांच्यासमोर ठेवला आणि म्हणाली, आत्ता तुम्हाला काहीतरी खाण्यासाठी दिली आहे, पण यापुढे कोणाला माझ्याबद्दल काही सांगितले तर तुमची काही खैर नाही. असं बोलून सविता किट्टी पार्टीला निघून गेली. वैभवराव आपल्या पत्नीच्या फोटोकडे पाहत म्हणाले, पाहतेस ना लक्ष्मी, असे जेवण तर कोणी भिकाऱ्याला देखील देत नाहीत. वैभवरावांच्या बायकोचे निधन होऊन 6 महिने झाले होते आणि त्या 6 महिन्यात त्यांनी खूप काही सोसले होते. जेवण करण्याशिवाय तर पर्याय नव्हता, म्हणून वैभवराव त्या शिळ्या चपातीवर सुद्धा तुटून पडले. दुसऱ्या दिवशी सकाळी वैभवराव सुरेशला म्हणाले, सुरेश बाळा, माझा चष्मा तुटला आहे, संध्याकाळी ऑफिसवरून येताना हा नीट करून आण. सुरेश म्हणाला, अहो बाबा, तुमचा चष्मा तर पूर्णच तुटला आहे. तो सविताला म्हणाला, आज बाबांना डोळे तपासायला घेऊन जा आणि नवीन चष्मा देखील बनवून घे. सविता लगेच हो म्हणाली, पण सुरेश ऑफिसला गेल्यानंतर बाबांवर भयंकर रागवली. बाबा, तुम्हाला रोज नवीन खर्च काढायला काही वाटत कसं नाही? बाबा म्हणाले, अगं सुनबाई, मला दोन्ही डोळ्यांनी दिसेनासं झालं आहे, म्हणून मी सुरेशला सांगितलं. तसं तर तुलाही माहिती आहेच ना की मी कोणताही फालतू खर्च करत नाही. असं वैभवराव घाबरत म्हणाले. तुम्ही असं बोलत आहात जसं काही दिवसभर ऑफिसमध्ये बसून काम करता आणि म्हणून तुम्हाला चष्म्याची गरज पडली आहे. दिवसभर तर घरात बसून फुकटची खात असता. एक गोष्ट लक्षात ठेवा, जर 2 वेळचे जेवण हवे असेल तर गुपचूप तुमच्या खोलीत पडून राहा. मला खूप त्रास होतोय तुमच्या अशा वागण्याचा. जर तुम्ही यापुढे त्रास दिला
आणि उगाच कसलाही खर्च काढला तर मी एके दिवशी तुम्हाला वृद्धाश्रमात पाठवेन. मग त्यानंतर समजेल ही सविता काय आहे ते. वैभवरावांची नात आईचे असे बोलणे रोजच ऐकत होती. पण आज तिने तिच्या आईला विचारले, आई, तू आजोबांना बाबा घरी नसताना अशी का रागवते? काहीही बोलते आणि बाबा असताना किती छान बोलतेस, असे का करतेस? मितालीचे बोलणे ऐकून सविताने तिच्यावर हात उचलला आणि म्हणाली, कोणी शिकवले तुला असे बोलायला? खबरदार, यापुढे आजोबांकडे गेलीस तर. सुनेचे बोलणे ऐकून वैभवराव रडू लागले. त्यांना कधीकधी असे वाटायचे की सुरेशला सर्व काही सांगून टाकावे. पण त्यांच्या मनात विचार यायचा की माझ्यामुळे उगाच मुलगा आणि सून यांच्यात भांडण व्हायला नको. त्यांच्या सुखाने चाललेला संसार मोडायला नको. या एकाच गोष्टीमुळे ते शांत होते. वैभवराव खूप संभ्रमात पडले. त्यांना वाटू लागले की आता काय करू, कोणाला सांगू, कुठे जाऊ मी? त्यांना ठाऊक होते की जर मुलाला हे सर्व समजले तर तो सुनबाईला काही सोडणार नाही. एके दिवशी जेव्हा सुरेश ऑफिसला गेला, मिताली शाळेत गेली आणि सूनसुद्धा तिच्या मैत्रिणींकडे गेली, तेव्हा खूप विचार करून वैभवराव कोणालाही न सांगता घर सोडून निघून गेले. त्यांचे डोळे पाण्याने भरले होते. सुनेचे बोलणे त्यांच्या कानात घुमत होते. सविता जेव्हा बाहेरून आली तेव्हा वैभवराव घरी नव्हते. तिने घरात सगळीकडे पाहिले, पण ते कुठेच नव्हते. ती म्हणाली, बाबा असे न सांगता कुठे गेले असतील? आता येऊ देत, मग बघते त्यांच्याकडे. यांना आता धडा शिकवायलाच हवा. पण पाहता पाहता संध्याकाळ झाली. मिताली देखील शाळेतून घरी आली आणि सुरेशची ऑफिसवरून यायची वेळ झाली होती. पण वैभवरावांचा काहीच पत्ता नव्हता. आता मात्र सविता चांगलीच घाबरली. कारण सुरेश ऑफिसवरून आल्यावर बाबांच्या खोलीत जातो आणि आज बाबा खोलीत दिसले नाहीत तर काय होईल? नवऱ्याच्या प्रश्नांना काय उत्तरे देऊ? कुठे गेले? का गेले? तू बाबांना काय बोललीस? हा विचार करून सविता भीतीने थरथरत होती. सुरेशने बाबांची जबाबदारी सविताकडे दिली होती. सुरेशचा सवितावर विश्वास होता आणि सविता देखील सुरेशसमोर बाबांची काळजी असल्याचे नाटक करत होती. पण आज सविताचं सत्य समोर येणार होतं. थोड्या वेळाने सुरेश घरी आला आणि त्याचे आवरून बाबांच्या खोलीत गेला. बाबा खोलीत नाहीत म्हटल्यावर त्याने सविताला बाबांबद्दल विचारले. ती घाबरत म्हणाली, माहीत नाही, सकाळपासून बाबा कोणालाही न सांगता कुठेतरी गेले आहेत. सुरेश म्हणाला, असं होणं शक्य नाही. बाबा उगाच कुठेही जाणार नाहीत. तू घरी नव्हतीस का? ती म्हणाली, मी माझ्या मैत्रिणींकडे गेले होते. सुरेशला खूप राग आला. तो म्हणाला, नक्की काहीतरी झाले असेल. माझ्या बाबांचा स्वाभिमान दुखावला असेल. त्यामुळेच ते असे कोणालाही न सांगता गुपचूप निघून गेले आहेत. बोल, तू काही बोललीस का माझ्या बाबांना? जर माझ्या बाबांना काही झालं तर तुझी काही खैर नाही. असं बोलून सुरेश बाबांना शोधण्यासाठी बाहेर निघून गेला. त्याने आधी जवळ राहणाऱ्या लोकांना विचारलं. जेव्हा त्या लोकांना वैभवराव घर सोडून निघून गेले आहेत हे समजले तेव्हा त्यांनी गप्प न राहता सर्व काही सुरेशला सांगितलं. त्यांनी सविता कशा प्रकारे त्याच्या बाबांना त्रास देत होती ते सांगितले. ते म्हणाले, तुझ्या बाबांकडून तुझी बायको घरकाम करवून घेत होती, भांडी घासायला सांगत होती, त्यांना शिळे अन्न खायला द्यायची आणि आजारी असताना त्यांच्याकडून काही काम होत नव्हतं तर ती तुझ्या बाबांना 2-2 दिवस उपाशी ठेवायची. हे सर्व ऐकून सुरेशच्या पायाखालची जमीनच सरकली.
तो ढसाढसा रडू लागला. आता त्याच्या लक्षात येऊ लागले की नेहमी बाबांना मला काहीतरी बोलायचे किंवा सांगायचे होते, पण मध्येच ते थांबायचे. सविताला घाबरून ते काहीही बोलत नसत. मी डोळे बंद करून सवितावर विश्वास ठेवला होता. माझ्या बाबांच्या भावना, त्यांच्या चेहऱ्यावरचे दुःख मला ओळखता आले नाही. असं बोलून तो वेड्यासारखा इकडे तिकडे पाहत रस्त्याने धावत बाबांना शोधू लागला. अचानक त्याच्या लक्षात आले की बाबा नक्की गावाकडे निघाले असतील आणि ते रेल्वे स्टेशनवर मिळतील. तो धावत स्टेशनवर पोहोचला, पण बाबा त्याला कुठेही दिसले नाहीत. तो शोधून शोधून थकला आणि एका बेंचवर बसला. त्याने समोर पाहिले की बाबा देखील त्याच्या समोरच बसले आहेत. ते खूप रडत होते. बाबांच्या डोळ्यातील पाणी पाहून त्याला खूप दुःख झाले. जे बाबा आजपर्यंत स्वाभिमानाने जगत होते, त्यांचा स्वाभिमान माझ्यामुळे दुखावला, म्हणून त्यांची आज ही अवस्था झाली. याचे त्याला वाईट वाटल्यामुळे तो देखील रडू लागला. तो धावत बाबांकडे गेला आणि त्यांना जोरात मिठी मारली आणि रडू लागला. आपल्या मुलाकडे पाहून बाबांच्या अश्रूंचा बांध फुटला. सुरेश म्हणाला, बाबा, मला सर्व काही समजले आहे. सविताने तुम्हाला खूप त्रास दिला, तुमच्यावर अत्याचार केला, पण तुम्ही हे सर्व सहन करून गप्प का राहिलात हेही मला समजले आहे. सविताने तुमच्यावर खूप अन्याय केला आणि त्याची किंमत तर तिला चुकवावी लागेल. बाबा, आता तुम्ही माझ्यासोबत घरी चला. असे म्हटल्यावर वैभवराव म्हणाले, मी आता पुन्हा त्या घरी येणार नाही. मला तुमच्या दोघात माझ्यामुळे वाद झालेले बघवणार नाही. तुम्ही दोघे आनंदाने राहावे एवढीच माझी इच्छा आहे आणि माझा आशीर्वाद सदैव तुमच्याबरोबर आहे. पण मी आता परत घरी येणार नाही. सुरेश म्हणाला, बाबा, आई देखील मला सोडून गेली आणि आता तुम्ही देखील माझ्यासोबत राहणार नाहीत, तर मग माझ्या जगण्याला काय अर्थ आहे? मग मलाही तुमच्याबरोबर येऊ द्या. असे म्हणून सुरेश रडू लागला आणि मुलाकडे पाहून शेवटी बाबा घरी येण्यास तयार झाले. घरी आल्यानंतर सविताला पाहून सुरेशच्या तळपायांची आग मस्तकात गेली. तो तिच्याकडे गेला आणि काहीही न बोलता 2 कानशिलात लगावल्यात. हे सर्व शेजारचे लोक पाहत होते, पण कोणीही मध्ये पडले नाही. नवऱ्याचे असे रौद्र रूप पाहून सविता थरथरत होती. त्याचा चेहरा रागाने लाल झाला होता. तो म्हणाला, मूर्ख बाई, किती विश्वासाने मी माझ्या बाबांची जबाबदारी तुझ्यावर सोपवली होती. तू माझ्या विश्वासाचा गैरफायदा घेतलास. मला वाटत होतं की माझे बाबा इथे आनंदात राहत असतील, पण नाही, तू तर त्यांना जिवंतपणी पावलोपावली यातना देत होतीस आणि माझ्यासमोर त्यांच्याशी चांगले वागण्याचे नाटक करत होतीस. जेवढे दुःख तू माझ्या बाबांना दिलेस ते व्याजासह तुला आता परत करणार आहे. तू आत्ताच्या आत्ता हे घर सोडून निघून जा. सुरेशने सविताच्या माहेरी फोन लावला. तिच्या आईला म्हणाला, तुमच्या मुलीला येऊन कायमची घेऊन जा. आता माझा तिच्याशी काहीही संबंध नाही. मला तिची काहीही गरज नाही. आणि हो, माझी मुलगी मिताली माझ्यासोबत राहील. घटस्फोटाची नोटीस घरी पोहोचवेन. सुरेशचे बोलणे ऐकून सविता घाबरली. वैभवराव म्हणाले, सुरेश, शांत हो. माझ्यामुळे तुझ्या बायकोला घटस्फोट देऊ नकोस. आता तुम्ही फक्त नवरा बायको नाही, तर एका मुलीचे आईवडील आहात. जरा विचार कर, मितालीचे काय होईल? माझे काय? मी कुठेही राहीन. नाही बाबा, हे घर माझ्या आधी तुमचे आहे. या घराचे मालक तुम्ही आहात. या घरातून कोणी जाणार असेल तर ही बाई जाईल. मला माझ्या बाबांची गरज आहे, हिला सासऱ्यांची गरज नाही. त्यामुळे ही हे घर सोडून जाऊ शकते. असं बोलून सुरेश सविताच्या कपड्यांची बॅग घेऊन आला
सविता खूप रडायला लागली आणि तिने सासऱ्यांचे पाय धरले. त्यांची माफी मागू लागली. बाबा, मला माफ करा. मी तुमच्याशी खूप वाईट वागले. तुम्हाला खूप त्रास दिला. नोकराप्रमाणे तुमच्याकडून कामे करून घेतली. सासूबाई गेल्यानंतर तुम्ही एकटे पडले आहात. तुमच्या मनाला किती त्रास होत असेल याचा साधा मी विचारसुद्धा केला नाही. मला एकदा संधी द्या. मी माझी चूक सुधारेन. वैभवराव म्हणाले, सुनबाई, सुरेश माझा एकुलता एक मुलगा आहे आणि मी त्याला आयुष्यात दुःखी पाहू शकत नाही. जे झाले ते झाले, पण मी माझ्या मुलाचा विस्कटलेला संसार पाहू शकत नाही आणि त्यामुळे मी तुला माफ केले आहे. बघ मूर्ख बाई, माझ्या बाबांचे मन किती मोठे आहे. तू त्यांच्यावर एवढा अन्याय केला तरीसुद्धा त्यांनी तुला माफ केले. त्या दिवसांपासून सविताच्या वागण्यात बराच फरक पडला. दुसऱ्या दिवशीपासून सविता बाबांच्या खोलीत येऊन म्हणाली, बाबा, हा घ्या चहा. चहा ठेवून तिने बाबांना वाकून नमस्कार केला. आता ती बाबांची स्वतःच्या वडिलांप्रमाणे काळजी घेऊ लागली. सुरेश देखील सकाळी बाबांकडे येऊन त्यांच्या तब्येतीची चौकशी करून मगच ऑफिसला जायचा. आपल्या मुलांचे वडिलांबद्दल असणारे प्रेम पाहून बाबा सुखावले आणि म्हणाले, देवाने जगातील प्रत्येक आईवडिलांच्या पदरी माझ्या सुरेशसारखाच मुलगा द्यावा. तर मित्रांनो, ज्याप्रमाणे आपले आईवडील आपण लहान असताना आपला राजकुमाराप्रमाणे सांभाळ करतात, त्याचप्रमाणे आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे की आपणही त्यांच्या म्हातारपणात त्यांना राजाप्रमाणे सांभाळावे. मित्रांनो, तुम्हाला माझी ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.